हॅलो एव्हरीवन. आपण 11वीचा इतिहास बघतोय. तर आपण ऑलरेडी 5 लेक्चर्स घेतलेले आहे. तर आज आपलं हे 6वं लेक्चर असेल. त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत आपल्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादाचा उदय कसा झाला, त्याची कारणे वगैरे काय आहे ते एकदा बघू. आपल्याला शक्यतो फॅक्ट्सवर भर द्यायचा आहे. कॉन्सेप्च्युअल पार्ट जो असतो ना, तो शक्यतो विसरत नाही काही नाही. तो एकदा सांगितलं तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नसतो. आता डायरेक्ट आपण सुरुवात करूया लेक्चरला. महाराष्ट्रामधील राष्ट्रवादाचा उदय. ठीक आहे, 19व्या शतकाच्या उत्तरार्धात राष्ट्रवादाचा उदय व्हायला सुरुवात झाली होती. शक्य मला नाही वाटत असं की इयर विचारते म्हणून, आणि जरी विचारलं तरी ते 19व्या शतकाचं उत्तरार्ध म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस स्थापन झाली होती. त्याच्यानंतर वेगवेगळे ऑर्गनायझेशन स्थापन झाले होते. बॉम्बे असोसिएशन असो 1852ची, किंवा मग बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन असो 85ची, अशा वेगवेगळे ऑर्गनायझेशन स्थापन झाले होते. आणि ते पण उत्तरार्धात स्थापन झालेलं आहे 1800 नंतरच्या, म्हणजे 19व्या शतकाच्या उत्तरार्धात. त्यामुळे तो क्वेश्चन टॅकल होऊन जाईल जरी आला तर. महाराष्ट्रामधील राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे काय आहे? एक म्हणजे ऐतिहासिक वारसा. म्हणजे आपल्याकडे जर बघितलं तर प्राचीन काळापासून महाराष्ट्राला एक चांगला वारसा मिळालेला आहे. मग ते सातवाहन घराणे असू शकतं, किंवा मग त्यानंतर महाराष्ट्राच्या महाराजांच्या काळापर्यंत आपण बघू शकतो. आपल्याला ऐतिहासिक वारसा चांगला मिळालेला आहे. म्हणजे शिवाजी महाराजांची स्वराज्य कल्पना आपल्याला चांगली ठाऊक होती. मग ते एक ऐतिहासिक वारसा कारण आहे. आर्थिक शोषण झालं वेगवेगळ्या कारणामुळं. इंग्रजांनी जी भारताची लूट केली होती त्याविषयी दादाभाई नौरोजींनी ऑलरेडी एक ड्रेन थिअरी मांडली होती. तर मग त्याच्यातून पण आपल्याला कळतं शोषण झालं होतं. त्यानंतर इंग्रजी राजवटीचा काही परिणाम होता, किंवा त्यांचे काही भारताप्रतीचे जे धोरण वगैरे होते, आपण ऑलरेडी बघितले धोरण. तर ते धोरणंसुद्धा कारणीभूत होते आपल्या राष्ट्रवादाच्या उदयाशी संबंधित. किंवा इंग्रजी भाषेचा वापर केला त्यांनी काय केलं होतं की 1835मध्ये लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी काय केलं होतं की इंग्रजी भाषेमधून शिक्षण घेण्यासाठी एक कायदा बनवला होता. आता आपल्याला मेकॉले माहिती आहे. तर मेकॉले जो आहे तर तो खास करून इंग्रजी शिक्षणाशी संबंधित आणला जातो. म्हणजे भारतामध्ये इंग्रजीचा प्रसार करावा या मताचा मेकॉले होता. आणि मेकॉलेच्या पिरियडमध्ये बेंटिक होता. म्हणजे मेकॉले ऑलरेडी कायदा सदस्य होता त्यावेळी, आणि बेंटिक हा त्यावेळेचा गव्हर्नर जनरल होता. मग 1835मध्ये बेंटिकने तो कायदा बनवला इंग्रजी भाषेतून शिक्षण घ्यायचं. मग आता इंग्रजीतून शिक्षण घेण्यासाठीचं कायदा बनवलेला आहे. मग आपल्या ज्या मूळच्या भाषा आहे, प्राकृत भाषा आहे, त्याच्यामध्ये मराठी येते, तर मग त्या भाषांचं काय? मग ते एक रिझन होतं की इंग्रजी भाषेचा प्रसार केला होता. आणि आणखी एक दुसरं रिझन असं आहे की इंग्रजी भाषेचा प्रसार झाला म्हणून एक प्रकारे भारतामध्ये एकजुटता आली. याच्या 2 गोष्टी आहे. एक म्हणजे निगेटिव्ह जर बघितलं तर ते मला ऑलरेडी सांगितले की प्राकृत ज्या भाषा आहे, आपल्या नेटिव्ह भाषा आहे, त्यांना प्रोत्साहन नाही मिळालं. पण दुसरी पॉझिटिव्ह गोष्ट अशी याची की इंग्रजी भाषेचा प्रसार झाल्यामुळे नॉर्थचे किंवा साऊथचे, नॉर्थ आणि साऊथचे हे जे लोक, किंवा ईस्ट आणि वेस्ट, हे सर्व लोक इंग्रजी भाषेने जोडले गेले. आणि त्यामुळे आपल्यामध्ये राष्ट्रवादाची एक प्रकारे सुरुवात व्हायला लागली होती भारतामध्ये. मग इंग्रजी भाषेचा प्रसार हे सुद्धा कारण आहे. आपल्याला फॅक्ट्समध्ये 35 पाठ करायचं आहे. 1835 आणि लॉर्ड विल्यम बेंटिक याच्या टायमाला तो कायदा आला होता, हे आपल्याला पाठ करायचं आहे. बाकीच्या गोष्टी जे आहे ना ते पाठांतराचा मुद्दा नाही, त्याला तुम्ही हायलाईट पण नका करू. एकदा वाचून घेतल्या तरी ठीक आहे, त्याला काही गरज नाही की परत परत वाचायची. दळणवळण आणि संपर्काची प्रगती. म्हणजे 1853मध्ये आपण काय केलं होतं, म्हणजे इंग्रजांनी भारतामध्ये मुंबई ते ठाणे अशी पहिली रेल्वे सुरू केली होती. आणि ती कोणी केली होती? लॉर्ड डलहौसी. आता डलहौसी माहिती असेल, याला आधुनिक भारताचा उद्गाता म्हटलं जातं. एकदा UPSCमध्ये प्रश्नसुद्धा आला होता की आधुनिक भारताचा उद्गाता असं लॉर्ड डलहौसीला का म्हटलं जातं, असा प्रश्न आला होता. त्यामुळे त्या अँगलने तुम्हाला हे माहीत पाहिजे. आणि 1835मध्ये मुंबई ते ठाणे एक रेल्वे रूळ टाकला होता. आता 1853 किंवा मुंबई ते ठाणे हे पाठ करायचं आपल्याला. 53वर प्रश्न आलेला आहे. 53 आणि मुंबई ते ठाणे. आणि लॉर्ड डलहौसी याच्यावर ऑलरेडी बऱ्याच वेळ प्रश्न आलेला आहे, त्यामुळं हा सुद्धा तुम्हाला पाठ करून ठेवावा लागेल. आता त्यामध्ये 3 इंजन होते. एक सांगून देतो, याच्यामध्ये नाही आहे, सिंध, साहेब आणि सुलतान. देसले सरांच्या पुस्तकामध्ये हे 3 इंजन दिलेले होते. सिंध, साहेब, सुलतान तुम्ही लिहून ठेवू शकता. हे ते 3 इंजन होते, ते वापरले होते. त्यांनी अनेक प्रांतामध्ये पोस्ट, रेल्वे, तारयंत्रे सुरू केली होती. आपल्याला माहिती आहे 1857चा उठाव का बरं फसला होता? त्याच्या मागे रिझन का होतं? पोस्ट, तारयंत्रे आणि रेल्वे रूळ तर एक प्रकारे आपण उखडून टाकले होते, परंतु ह्या तारयंत्रामुळे आपलं बरंच नुकसान झालं होतं. आपला तो उठाव फसलेला होता. मग रेल्वे, तारयंत्रे यांनी काय केलं होतं की एकसंध बनवलं. परत एकदा याचे रेल्वे, तारयंत्राची निगेटिव्ह गोष्ट म्हणजे आपला उठाव फसला. आणि पॉझिटिव्ह गोष्ट काय? नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट सर्व कनेक्ट झाले.
ही सुद्धा आपल्याला पॉझिटिव्ह गोष्ट म्हणू शकतो आणि त्यामुळे आपल्यामध्ये राष्ट्रवादाचा उदय झालेला आहे. महाराष्ट्रामधील वेगवेगळे उठाव झाले होते. आपण ऑलरेडी बघितलं, भिल्लांचे उठाव, कोळ्यांचे उठाव, रामोशांचे उठाव, हे उठाव बघितले किंवा वासुदेव बळवंत फडके, उमाजी नाईक यांच्याविषयी आपण मागच्या लेक्चरमध्ये माहिती घेतलेली आहे. ही उठाव कारणीभूत होते. मध्यम वर्गाचा उदय, ठीक आहे, सांगायची गरज नाही की डॉक्टर, वकील वगैरे यांचा उदय झाला आणि त्यांचं वाचन वाढलं आणि त्यानंतर त्यांना कळलं की भारतामध्ये ब्रिटिशांनी जे काही शोषण केलं, त्यानंतर ह्या मध्यम वर्गाने ब्रिटिशांच्या विरोधात एक प्रकारे स्टार्टिंगला छोटी का होईना विरोधात सुरुवात केली होती. त्यामधून सुद्धा आपल्याला राष्ट्रवादाचा उदय झालेला दिसतो. आता याच्यामध्ये पाठांतराचा मुद्दा काहीच नाही. ह्या पेजमध्ये तुमच्या दोन गोष्टी हायलाईट पाहिजे. एक म्हणजे 1835 विल्यम बेंटिक हे माहीत पाहिजे तुम्हाला आणि डलहौसी 1853, एवढ्या दोन गोष्टी तुमच्या हायलाईट झालेल्या पाहिजे. साहित्य, वृत्तपत्रे आपण येऊ नेक्स्ट लेक्चरमध्ये, वृत्तपत्र येणार आहे तर त्यावेळेस बघू आपण. साहित्य, वृत्तपत्रे यांनी केलेले लोकजागृती त्या गोष्टी. आता ठीक आहे, केसरी, मराठा, दर्पण वगैरे आपण नेक्स्ट बघणार आहे, येणार आहे ते परत एकदा. इथं ती घ्यायची गरज नाही काही, याच्यामध्ये सुद्धा काय पाठांतराचा मुद्दा नाही. आता महाराष्ट्रामधल्या विविध संघटना बघायच्या आपल्याला. संघटनामध्ये काय की बॉम्बे असोसिएशन ही जी नाना शंकर शेट यांनी स्थापन केली होती संघटना, ही महाराष्ट्रामधील पहिली राजकीय संघटना आहे. 2 वेळा प्रश्न विचारलेला आहे, महाराष्ट्रामधली पहिली राजकीय संघटना कोणती, तर कोणती ती बॉम्बे असोसिएशन ही आहे. आणि स्थापना कोणी केली, नाना शंकर शेट यांनी केली. बघा PYQ आलेला आहे. नाना शंकर शेट म्हणजे नाना जगन्नाथ शंकर शेट म्हणतो आपण त्यांना, त्यांनी ती स्थापना केली आहे. स्थापना केली 1852ला. आता बघा बऱ्याच वेळेस काय होतं की मुलांचं कन्फ्युजन होत असतं की सर मला एक 50च्या नंतर स्थापना झाली एवढी माहिती आहे, परंतु कधी कधी कन्फ्यूज होतं. 50ला स्थापना आहे, 53ला स्थापना आहे, 52ला स्थापना आहे, 51ला की 55ला. मग काय करायचं, बॉम्बे असोसिएशन 52ला स्थापना आहे. बॉम्बेचं बी म्हणजे काय 2, मग हे 52ला स्थापना आहे. ह्या अँगलने तुम्ही त्याला लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. मी तर असं पाठ केलं आहे, मग ते काय होतं की लॉंग टर्म मेमरीमध्ये तुमच्या ते जास्त लक्षात राहतं. ही महाराष्ट्रामधील पहिली राजकीय संघटना होती. त्यानंतर दादाभाई नौरोजी यांनी 1866मध्ये लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशन स्थापन केली होती. बघा लंडनला स्थापना झाली ईस्ट इंडिया असोसिएशनची, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. कुठे स्थापना झाली, लंडनला, आणि नाव काय, ईस्ट इंडिया असोसिएशन. आता तुम्ही जर ईस्ट इंडिया असोसिएशन इंग्लिशमध्ये जर लिहिलं तर हे काय दिसतं, ई दिसतं. हे ई आपल्या 6 सारखं दिसतं बघा. म्हणून ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कधी झाली, 66ला. आणि ई 6 सारखं दिसतं ईस्ट इंडिया असोसिएशन. आणि त्यासोबतच काय, ई म्हणजे काय, दादाभाई नौरोजी. ई म्हणजे काय, दादाभाई. मग आता ईस्ट इंडिया असोसिएशन सुद्धा तुमचा हा आकडा पाठ होऊन जाईल. आणि त्यानंतर 3 वर्षानंतर त्या ईस्ट इंडिया असोसिएशनची शाखा भारतामध्ये आली होती आणि ती मुंबईत निघाली होती. कधी, 1869ला. 1869ला मुंबईमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची शाखा आली होती. मुंबईसुद्धा पाठ करायचं, इयरसुद्धा पाठ करायचं. आपण ऑलरेडी 2 इयर कसे पाठ करायचे हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्यानंतर काय झालं की 1870मध्ये, आता हे पुस्तकामध्ये 77 दिसते पण ॲक्च्युली ते 1870 आहे. त्याला खोडून तुम्ही 1870 लिहा. बघा पुणे सार्वजनिक सभा 1870ला स्थापना झाली त्या संस्थेची, ते तुम्ही 1870 करून टाका तिथे. पुणे येथे सार्वजनिक सभेची स्थापना 1870मध्ये झाली होती आणि त्याची स्थापना कोणी केली होती, सार्वजनिक काका यांनी केली होती. आणि सार्वजनिक काकाचं नाव काय, गणेश वासुदेव जोशी, वा जोशी म्हणतो आपण त्यांना. गणेश वासुदेव जोशी यांनी 1870मध्ये पुन्हा सार्वजनिक सभेची स्थापना केलेली आहे. आणि त्यानंतर आली स्थापना झाली बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची 1885ला. बघा प्रेसिडेन्सी असोसिएशन, प्रेसिडेन्सीमध्ये प आहे आणि 85मध्ये सुद्धा काय प आहे किंवा 5 आहे. ह्या अँगलने तुम्ही त्याला लक्षात ठेवायचा प्रयत्न ठेवा. 1885ला काय झालं, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना झाली होती. आणि याचे संस्थापक कोण आहे किंवा मग बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनशी रिलेटेड मेन लोक कोणते संस्थापकांमध्ये येते, फिरोजशाह मेहता, बदरुद्दीन तय्यबजी, KT तेलंग, यांना ब्रदर्स इन लॉ म्हटलं जातं. ब्रदर्स इन लॉ येते तिघं, फिरोजशाह मेहता, बदरुद्दीन तय्यबजी आणि KT तेलंग. 2 वेळा प्रश्न विचारलेला आहे. एकदा फक्त 2 जण होते आणि एका क्वेश्चनमध्ये तिघं सुद्धा आपल्याला दिसत होते. तिन्ही पाठ करायचं आणि लिहून ठेवू शकते. तिथं त्यांना ब्रदर्स इन लॉ म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, ब्रदर्स इन लॉ. ते सुद्धा तुम्ही तिथे लिहून घ्या. नॉर्मली जे प्रश्न विचारले जातात ना, तर प्रश्न कसे विचारले जातात, संघटना, त्याचं वर्ष, त्या संघटनेचा उद्देश, त्या संघटनेची स्थापना कोणी केली
उद्देश म्हणजेच कार्यसुद्धा येऊन जाईल तिथं. संस्थापक कोण येतो किंवा स्थापना कोणी केली, या 3-4 गोष्टी आपल्याला लक्षात पाहिजे. आपण ह्या गोष्टी याच्यामध्ये बघतोय. आणि आता यासोबतच बॉम्बे असोसिएशनचा आपण PYQचा डाटा, म्हणजे PYQमध्ये काही क्वेश्चन आले होते, पुस्तकामध्ये नाही आहे, पण लोट ना घेऊ, मी तुम्हाला ते PYQचा डाटा घेतलेला आहे. बॉम्बे असोसिएशनशी संबंधित नाना जगन्नाथ शंकर शेठ हे ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, यांनी स्थापना केली होती. ते संस्थापक होते दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी हे ईस्ट इंडिया असोसिएशनशी संबंधित सुद्धा होते आणि बॉम्बे असोसिएशन याच्याशी संबंधित सुद्धा होते, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आणि भाऊदाजी लाड, आता भाऊदाजी लाड जे होते ना, तर ते हे बॉम्बे असोसिएशनचे सरचिटणीस होते. सरचिटणीस कोण होते? भाऊदाजी लाड. 2 वेळा प्रश्न विचारलेला आहे आणि याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. दादाभाई नौरोजी, भाऊदाजी लाड हे बॉम्बे असोसिएशनशी संबंधित आहेत. त्यानंतर ईस्ट इंडिया असोसिएशनची जास्त माहिती नाही PYQमध्ये, परंतु आपल्याला इयर आणि दादाभाई नौरोजीवर यांच्यावर क्वेश्चन तो स्टक झालेला दिसतो. पुणा सार्वजनिक सभा याच्याशी महाराष्ट्राच्या हिस्ट्रीमध्ये बरेच प्रश्न विचारलेले, आपण ते बघू. 1870ला बघा, 70 करायचा, 77 नाही, 77 ते चुकीचं आहे, ते कट करून टाका, 1870 करा. 1870ला पुणा सार्वजनिक सभा स्थापन झाली होती. पुणा सार्वजनिक सभा नावातच आहे, ते पुण्यात स्थापन झाली होती. सार्वजनिक सभेचे 1870 पूर्वीचे नाव म्हणजे पुणा असोसिएशन. PYQ पाठ करायचं, काय नाव आहे? पुणा असोसिएशन. 1870च्या अगोदरचे पुणे सार्वजनिक सभेचे नाव काय आहे? पुणा असोसिएशन. गोपाळ कृष्ण गोखले 1890मध्ये पुणा सार्वजनिक सभेचे सरचिटणीस बनलेले आहे, हा सुद्धा PYQ पाठ करून ठेवायचा. 1890ला कोण सरचिटणीस बनलं? गोपाळ कृष्ण गोखले. कोण बनलं? गोपाळ कृष्ण गोखले बनले 1890मध्ये. आणि अध्यक्ष कोण होते ज्यावेळेस पुणा सार्वजनिक सभा स्थापना झाली? त्या स्थापनेवेळी संस्थापक अध्यक्ष हे औंधचे राजे श्रीमंत श्रीनिवास पंत प्रतिनिधी. काय नाव आहे त्यांचं? श्रीमंत श्रीनिवास पंत प्रतिनिधी हे संस्थापक अध्यक्ष आहे. हे सुद्धा तुम्ही लिहून ठेवा. व्हिडिओ पॉज करा आणि हा डाटा तुम्ही लिहून ठेवा आणि त्याच्यासमोर QQ लिहून ठेवायचं. QQ लिहून ठेवायची सवय लावा तुम्ही, म्हणजे त्याचा फायदा काय होतो? जर तुम्ही याला इथं Q लिहिलं आणि नेक्स्ट टाईमला, म्हणजे तुम्ही आता तर पाठ करसानच, परंतु नेक्स्ट टाईम तुम्ही वाचायला जर आले तर तुमचं ते काय Qवर जास्त फोकस होतो आणि तुम्ही परत एकदा त्या पॉईंटकडे जास्त बारकाईने लक्ष देता. मग त्यामुळे काय होईल? तुमचा तो पॉईंट एकदम चांगला क्लिअर होईल. आणि जर तुम्ही Q नाही लिहिलं तर काय होईल? नेक्स्ट टाईम ज्यावेळेस तुम्ही नोट्स वाचसान, तुम्ही काय करसान? चाललंय रटाळवणी वाचत जासान तुम्ही, आणि मग त्यावेळेस काय होईल? ज्या PYQचे फॅक्ट्स आहे, ज्या की आपल्याला पाठचं पाहिजे, तर त्या आपल्या काय होऊन जाईल? त्या आपल्या निष्ठून जाईल. त्या नॉर्मल डाटामधून काय होईल? निष्ठून जाईल त्या आपल्या, आणि त्या पहिले पाठ होणार नाही काही नाही. त्यामुळे Q लिहून ठेवा तिथं. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना. आता राष्ट्रीय काँग्रेसची स्थापनामध्ये कोण कोण आहे? जगन्नाथ शंकर शेठ दिसत आहे तिथं, परंतु ते ॲक्च्युली नव्हते, त्यांचा मृत्यू झाला होता ऑलरेडी. म्हणजे स्थापना होण्याच्या अगोदरच एक 20-25 वर्ष अगोदरच त्यांचा मृत्यू झालेला होता. त्यामुळे जगन्नाथ शंकर शेठ नाही आहे, ते तेवढं लक्षात ठेवा तुम्ही. आयोगाने काय केलं होतं की ज्यावेळेस विचारलं होतं की राष्ट्रीय काँग्रेसची स्थापनेशी संबंधित कोणकोणते व्यक्ती होते, त्यावेळेस जगन्नाथ शंकर शेठ, दादाभाई नौरोजी, उमेशचंद्र बॅनर्जी, ॲलन ह्यूम यांचे नावं होते ऑप्शनमध्ये. आणि झालं असं की जगन्नाथ शंकर शेठ आणि दादाभाई नौरोजी हे एक ऑप्शनमध्ये होते. मग आयोगाला तो क्वेश्चन हॅश करावा लागला, कारण का आयोगाने काय केलं असेल? क्वेश्चन काढला असेल 11वीच्या भूगोलमधून, परंतु ॲक्च्युली ते जगन्नाथ शंकर शेठ त्याच्यामध्ये नाही, 11वीच्या हिस्ट्रीमधून काढला असेल, आणि परंतु जगन्नाथ शंकर शेठ हे त्यामध्ये नाही. त्यानंतर तो आयोगाला क्वेश्चन हॅश करावा लागला होता. त्यामुळे लक्षात ठेवा, जगन्नाथ शंकर शेठ हे नाही आहे. दादाभाई नौरोजी आहे. उमेशचंद्र बॅनर्जी यांना काय म्हटलं जातं? यांना नखशिखांत इंग्रज म्हटलं जातं. उमेशचंद्र बॅनर्जी, हे जे उमेशचंद्र बॅनर्जी आहे त्यांना व्योमेशचंद्र बॅनर्जी सुद्धा म्हटलं जातं. आणि हे उमेशचंद्र बॅनर्जी हे 1885ला ज्यावेळेस स्थापना झाली होती त्या स्थापनेच्या वेळचे अध्यक्ष होते. म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस किंवा राष्ट्रीय काँग्रेस याचे पहिले अध्यक्ष कोण आहे? तर उमेशचंद्र बॅनर्जी हे होते. यांना काय नखशिखांत इंग्रज म्हटलं जातं. नख म्हणजे काय? पायाचे नख, नखापासून सुरुवात केली, आणि शिखा म्हणजे काय? डोक्याची जी शिखा असते किंवा केस असतात, तर त्याला डोक्याची शिखा म्हणलं जातं. मग नखशिखांत पायाच्या बोटापासून ते डोक्याच्या केसापर्यंत तर ते इंग्रज होतात. म्हणून काय की इंग्रज एक प्रकारे काय म्हणतात त्याला? इंग्रजांची सत्ता त्यांना एक प्रकारे चांगली वाटत होती असं आपण म्हणू शकतो. मग त्यांना नखशिखांत इंग्रज म्हटलं जातं. ते राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होतात.
हे पाठ करायचं. आणि त्यासोबतच रिपनसुद्धा होतो, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. आणि स्थापना कुठे झाली? मुंबईला स्थापना झाली होती. याच्यावर क्वेश्चन आलेला आहे. आणि क्वेश्चन काय? ॲलन ह्यूम याच्यावर सुद्धा क्वेश्चन आला. इथं क्यू लिहून ठेवा. ॲलन ह्यूमला जनक म्हटलं जातं. म्हणजे असं जर विचारलं की राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्याची जी कल्पना होती तर ती कुणाच्या मेंदूतून आली? तर ती ॲलन ह्यूम यांच्या मेंदूतून आली. आणि स्थापना कुठे झाली? म्हणजे पहिलं अधिवेशन कुठे झालं? मुंबईमध्ये झालेलं आहे. 28 डिसेंबर 1885ला गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना केली गेली. काय? 28 डिसेंबर. पाठ ठेवायचं. कधी स्थापना झाली? 28 डिसेंबरला 1885ला. पाठ करायचं. 28 डिसेंबर 1885. 28 डिसेंबर ही डेटसुद्धा तुम्ही पाठ ठेवायची. आता तुम्ही म्हणसान सर ठीक आहे डिसेंबर पाठ होते, 28ला प्रॉब्लेम येऊ शकतो आम्हाला, मग ते कसं पाठ करायचं? शक्यतो कसं पाठ करा, मी काय करत असतो, जेव्हा कधी आकडे येतात वेगवेगळे, मला जर वाटलं तर त्या आकड्यामधून एक चांगला नवीन आकडा तयार होऊ शकतो तर मी करायचा प्रयत्न करतो. म्हणजे कसं, आता हे 28 आहे आणि पुढं 12 आहे. 28 आणि 12 काय दोन्ही मिळून 40 होतात, किंवा मग 8 आणि 2 मिळून काय होतात? 0 होतात. शक्यतो मी असंच पाठ करायचा प्रयत्न करतो. कोणते पण आकडे जर मॅच होत असेल, त्याच्यामधून जर 0 आकडा येत असेल तर मी ते पाठ करायचा प्रयत्न करतो. अदरवाईज नाही तर मी त्याला सोडून देतो. इथं पण तुम्ही काय करायचं, 28 आणि हे 12 आहे तर हे 2 आणि 8 0 होतात, म्हणजे 10 होतात. पण आपण 0 लक्षात ठेवू, 0 होतात किंवा शेवटला एकक स्थानी 0 येतो. त्या अँगलने आपण त्याला पाठ करायचा प्रयत्न करू. आता यावेळी भारतामधील विविध प्रांतामधून किती प्रतिनिधी आले होते? 72. आयोगाने 73 करून दिलं होतं. 73 चुकीचं आहे, तर 72 म्हणजे काय? आयोगाने एवढं मायनर लेवलला चुकीलं होतं. किती प्रतिनिधी आहे? 72 प्रतिनिधी हजर होते. आता तुम्ही म्हणसान सर हे ॲलन ह्यूम जो आहे तो इंग्रज आहे, त्याने का बरं स्थापना करायचा प्रयत्न केला होता? याला सेफ्टी व्हॉल्व बनवायचं होतं. सेफ्टी व्हॉल्व म्हणजे काय? सेफ्टी व्हॉल्व म्हणजे आता हे कुकर आहे, प्रेशर कुकर आहे. जर याच्यामधून जर आतमध्ये, आता आपण एकदम कडक शिजलेली भाजी वगैरे किंवा डाळ, जर याच्यामधून जर ती हवा बाहेर नाही निघली, आतमध्ये आता हवा क्रिएट होईल, पाणी, तर पाण्याची हवा किंवा वाफ तयार होईल. जर वाफ जर बाहेर नाही निघली या कुकरमधून तर काय होईल? हे कुकर फुटन किंवा उडन डायरेक्ट. आपण म्हणतो ना बऱ्याच वेळेस कुकर फुटलं म्हणजे काय? त्याच्यामधून हवाच बाहेर नाही आली त्या सेफ्टी वॉल्वमधून. म्हणजे त्या कुकरमधून कुठून तरी हवा बाहेर यायला पाहिजे, त्या वॉल्वमधून हवा बाहेर यायला पाहिजे. अदरवाईज ते कुकर काय होऊ शकतं? फुटू शकतं. तसंच ॲलन ह्यूमचं म्हणणं होतं, कुठून तरी भारतामध्ये जे काही दाबलं जातं भारताला, त्याच्यामधून कुठून तरी एक प्रकारे हवा बाहेर यायला पाहिजे. नाहीतर काय होईल की एक प्रकारे डबल एकदा 1857ला ज्यावेळेस जसा उद्रेक झाला तसा परत एकदा उद्रेक होऊ शकतो, असं ॲलन ह्यूमला वाटत होतं. म्हणून काँग्रेसची स्थापना त्यांनी सेफ्टी व्हॉल्व म्हणून केली होती. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे हे काय लई चांगले आहे असं काही नाही. म्हणजे काय, डायरेक्ट फुटून उद्रेक होऊ नये म्हणून त्यांनी काँग्रेसची स्थापना केलेली आहे. एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की आता हा काळ आहे मवाळांचा कार्यकाळ. आता स्टार्टिंगला किती जर केलं ना, तर स्टार्टिंगला जेव्हा स्थापना झाली होती तर मग ब्रिटिश राज्य थोडंफार चांगलं आहे, किंवा ब्रिटिशांकडे मागण्या करायच्या, विनंत्या करायच्या, तुम्ही वेगवेगळे पत्र लिहायचे त्यांना की आम्हाला हे सर्व्हिस द्या किंवा आमच्यासाठी हे कायदे बनवा. ब्रिटिश ऐकत नाही ती वेगळी गोष्ट आहे, परंतु त्यावेळेस आपण अशा गोष्टी करत होतो आणि ते गरजेचं पण होतं. स्टार्टिंगला जर कधी तुम्ही जहालांची भूमिका जर घेतली, जशा बाकीच्या ऑर्गनायझेशन्स ज्या होत्या आपल्या, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन असो किंवा मग बॉम्बे असोसिएशन असो, ह्या तर जहाल नव्हत्या, परंतु ह्या ऑर्गनायझेशनला यायला गेल्या. तशा जहाल जर ऑर्गनायझेशनचा म्हणजे जहाल जर व्यक्तिमत्व असते 1885 पासून, तर ती संस्थासुद्धा ब्रिटिशांनी काय केली असती, एक प्रकारे डिझॉल्व्ह करून टाकली असती. त्यामुळे स्टार्टिंगला मवाळ राहील किंवा मवाळांचा कालखंड राहील, तो राहतो 1885 ते 1905 पर्यंत. नंतर 1905 नंतर ते 1920 पर्यंत काय झालं की टिळकांचा प्रभाव त्या काँग्रेसवर पडलेला आहे. टिळकांचं वर्चस्व होतं तिथं, म्हणून त्याला टिळक युग किंवा मग जहालांचा कालखंड म्हटलं जातं. कधीपर्यंत? 1920 पर्यंत. 1920च का? 1920ला टिळकांचा काय झालं की टिळकांचे निधन झाले होते. आणि 1920 पासून 47 पर्यंत महात्मा गांधीजींची काँग्रेसवर जास्त पकड होती, त्याला गांधी युग म्हटलं जातं. आता आपण मवाळ कालखंड बघू. 1885 ते 1905
आता ज्यावेळेस आपण कालखंड बघतो, याला 11वीच्या पुस्तकापुरतं स्टिक करू आपण, कारण की होईल काय नेमकं की मग याला जर घ्यायचं जर म्हणलं तर याचे मवाळ कालखंडाचे सेपरेट 2-3 लेक्चर घ्यावं लागतील. तर ते फिजिबल नाही. आपण 11वीचे इतिहास घेणार होतो, तर 11वीच्या इतिहासपुरतं आपण स्टिक राहू आणि थोडेफार PYQ घेईन मी त्याच्यामध्ये, जे की ह्या टॉपिकशी किंवा महाराष्ट्राच्या रिलेटेड जर असेल तर ते मी PYQ ॲड केलेले आहे. मवाळ नेत्यांचा ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवर विश्वास होता. हे तुम्ही काय हे माहीत पाहिजे तुम्हाला. स्टार्टिंगला आपण एक प्रकारे ब्रिटिश धार्जिन नव्हतो, नंतर ब्रिटिशांना प्रखर विरोध करत गेलेलो आहे. मग असे वाक्य जे आहे ते पाठ करायची गरज नाही काही नाही. मवाळांचा काय ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवर विश्वास होता. राष्ट्रीय सभेचे नेते दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, नामदार गोखले, न्यायमूर्ती रानडे, न्यायमूर्ती तेलंग हे काही मवाळ नेत्यांपैकी एक आहे. याच्यावर प्रश्न आलेला आहे, म्हणजे ह्या नेत्यांवरून एक्झॅक्ट. परंतु क्वेश्चन कसे विचारले की खालीलपैकी जहाल नेते कोणते कोणते, तर मग त्यावेळेस त्यांनी जहाल व्यक्तिमत्वामध्ये एक काय करतात ते मवाळ व्यक्तिमत्व घुसून टाकते. मग ते आपल्याला माहीत पाहिजे की मवाळ कोण होते, जहाल कोण होते. मग हे स्टार्टिंग जे होते ते काय होते, ते मवाळ होते. आणि जहाल कोण, मग ते टिळक म्हणून असो किंवा लाल बाल पाल किंवा अरविंद घोष, हे जहाल व्यक्तिमत्व होते. पाश्चात्य शिक्षणाने संस्कारित झालेले हे नेते होते. त्यांच्यासमोर ब्रिटिशांचा आदर्शवाद होता. याचबरोबर ब्रिटिश न्यायी, उदारमतवादी, लोकशाही प्रेमी असल्यामुळे त्यांच्या सत्तेवर मवाळांचा विश्वास होता. ठीक आहे, पाठांतराचा काही मुद्दा नाही त्यामध्ये आपण बघू. दादाभाई नौरोजी हे काय, मवाळांच्या मते रक्तपात, वित्तहानी करून आणि सामर्थ्यशाली ब्रिटिशांशी वैरत्व पत्करून काहीही साध्य होणार नाही. आपण अर्ज, विनंत्या, शिष्टमंडळे इत्यादीद्वारे आपले ठराव मांडले पाहिजेत. म्हणजेच सनदशीर आणि घटनात्मक मार्गाने आपले प्रश्न सोडवावेत. हे कोण करतं, मवाळ करतात. सनदशीर आणि घटनात्मक मार्गाने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. दादाभाई नौरोजी जे होते ना, ते 1866 नाही 1880 जे आपलं सेकंड अधिवेशन होतं, तर त्या सेकंड अधिवेशनाचे अध्यक्ष होते. आणि 1866 काय झालं होतं, आपण 1866 बघितलं, 6 जे सारखे दिसतात, ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी केली होती. आणि 1886 ते काय झाले होते, ते दुसरे अध्यक्ष बनले होते काँग्रेसचे. मवाळांची ध्येय कशी होती, थोडे द्यायचे आणि म्हणजे मवाळांचे जे ध्येय होते, तर त्यांना ब्रिटिश कसं उत्तर देत होतं, म्हणजे ब्रिटिशांना जर यांनी अर्ज विनंती वगैरे जर केल्या, तर ते काय केलं जातं ब्रिटिशांकडून, थोडं द्यायचं. म्हणजे यांनी जर 100% जर एखादी गोष्ट जर मागितली, आधीच हे कमी मागित होते, त्यात जर त्या कमीला आपण 100% जर गृहीत जर धरलं, तर ब्रिटिश काय करत होते, हे 1% घ्या तुम्हाला गप्प बसा. म्हणजे काय, थोडे द्यायचे आणि बरेचसे नाकारायचे, अशी ब्रिटिशांची नीती मवाळांशी संबंधित होती. आता काय झालं की 1885 ते 92 कालखंडामध्ये मवाळ नेत्यांनी कायदे मंडळातील निवडून येणाऱ्या सभासदांची संख्या वाढवावी आणि कायदे मंडळाच्या अधिकारामध्ये सुधारणा करावी. भारत मंडळ हे रद्द करावे. बघा, जे भारत मंत्री पद होतं, तर ते पद आणि भारत मंडळ जे, तर म्हणजे इंडिया काउन्सिल म्हणतो आपण त्याला, त्याच्यामध्ये 15 लोक होते. तर हे जे भारत मंडळ आहे किंवा इंडिया काउन्सिल आहे, तर इंडिया काउन्सिल आणि भारत मंत्री हे दोन्हीसुद्धा रद्द करून टाका. हे आपले स्टार्टिंगला म्हणजे काँग्रेसचे उद्दिष्ट होते असं म्हणू शकतो, किंवा काँग्रेसने अशा वारंवार मागण्या केलेल्या होत्या. कायदे मंडळाच्या वर्चस्वाखाली न्यायसंस्था ठेवू नयेत. हे एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. न्याय देण्यासाठी वेगळी गोष्ट पाहिजे, वेगळी यंत्रणा पाहिजे. कायदे मंडळासाठी वेगळी पाहिजे. म्हणजे कायदा बनवणारे हेच न्याय देऊ शकत नाही. कायदा बनवणारे वेगळे पाहिजे आणि न्याय देणारे वेगळे पाहिजे. परंतु ब्रिटिशांच्या मध्ये कसं होतं की जे कायदा बनवतील, म्हणजे गव्हर्नर वगैरे असो किंवा त्याचं कार्यकारी मंडळ असो किंवा त्याच्यानंतर विधिमंडळामधले सदस्य असो, जे कायदा बनवतील तेच एक प्रकारे न्याय देत होते. म्हणजे न्याय व्यवस्थेवर त्यांचा काय म्हणतात त्याला होल्ड होता. म्हणजे ते न्यायव्यवस्था मॅनिप्युलेट करू शकत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक अधिकार द्यावेत, वृत्तपत्रांना स्वातंत्र्य द्यावे, अशा त्या विविध मागण्या होत्या. आता आपण बघितलं असेल की 1878 ज्यावेळेस लॉर्ड काय म्हणतात लिटन होता, लिटनला खास करून लॉर्ड नाही म्हणायला पाहिजे, तो लय नालायक होता, पण ते 1878 त्याने व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट आणला होता. त्याला देशी वृत्तपत्रांचा कायदासुद्धा म्हटलं जातं. आता व्हर्नॅक्युलर म्हणजे काय असतं, व्हर्नॅक्युलर शाळा जे असतात ना, आपण जे शाळेमध्ये शिकलो ना, तर आपण व्हर्नॅक्युलर शाळेमध्ये शिकलो होतो. व्हर्नॅक्युलर म्हणजे काय, देशी झिडपीची शाळा, जे मराठी भाषेमधून आहे. आणि जे इंग्लिश स्कूलमध्ये शिकलेले असतात ते इंग्लिश स्कूल असतात, त्या पाश्चात्य म्हणू शकतो आपण त्यांना.
तर त्या इंग्लिश स्कूल असतात आणि आपण व्हर्नॅक्युलरमध्ये शिकलेलो आहेत. व्हर्नॅक्युलर म्हणजे आपल्याला लई भारी वाटतं, पण ॲक्च्युअली ते आपल्या मराठी शाळा आहे. मग ते 1878मध्ये व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट आला होता आणि त्या ॲक्टमध्ये काय केलं होतं की जे जे देशी भाषेमधील वृत्तपत्र आहेत, तर त्या वृत्तपत्रांनी इंग्रजांवर किंवा ब्रिटिशांवर टीका करू नये असं त्याच्यामध्ये लिहिलं होतं. मग देशी भाषेतील वृत्तपत्रांना तो कायदा लागू केला होता, इंग्लिश वृत्तपत्रांना लागू केला नव्हता. म्हणून आपण ऑलरेडी बघितलंय अमृत बाजारने काय केलं होतं, अमृत बाजारने रातोरात त्याची भाषा इंग्लिशमध्ये करून टाकली आणि परत एकदा इंग्रजांवर टीका सुरूच ठेवली त्यांनी. अमृत बाजार खतरनाक वृत्तपत्र होतं. आता त्यानुसार सरकारने काय केलं होतं, आपण वेगवेगळ्या मागण्या केल्या होत्या आणि मग इंडिया काउन्सिल ॲक्ट 1892 केला आणि 1892च्या कायदा मंजूर केला. त्या कायद्याने केंद्रीय आणि कायदे मंडळामधील संख्या वाढली, म्हणजे सदस्य जे होते त्यांनी ते वाढवले. आणि त्यासोबतच काय केलं, वार्षिक अंदाजपत्रकावर चर्चा करण्याचा अधिकार कायदे मंडळाला देण्यात आला, परंतु मतदानाचा अधिकार त्यांनी दिला नव्हता. खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. PYQ आहे, PYQ दोन्ही गोष्टी आहे. अंदाजपत्रकावर चर्चा करण्याचा अधिकार, तुम्ही चर्चा करा अंदाजपत्रकावर, मतदान करायचं का नाही. म्हणजे आता आपण ज्यावेळेस त्यांना म्हटलो की आम्हाला अंदाजपत्रकाशी संबंधित खूप जास्त अधिकार द्या, मग ब्रिटिशमध्ये नाही देस तुम्हाला. ते म्हणे अरे काहीतरी अधिकार द्या, तुम्ही आम्हाला चर्चा करण्याचा अधिकार पण नाही दिला. ब्रिटिशमध्ये ठीक आहे चर्चा करीत बसा तुम्ही. मग चर्चा करण्याचा अधिकार त्याने दिला आहे, परंतु मतदानाचा अधिकार आपल्याला दिलेला नव्हता. म्हणजे काय करायचं, थोडेसे द्यायचे, बरेचसे नाकारायचे. चर्चा करून काय फायदा आहे नेमकं, तुम्हाला मतदानाचा अधिकार नाही काही नाही, चर्चा करून एवढा काही फरक होत नाही काही नाही. चर्चा करायची तरीसुद्धा ते आपलं ऐकत नव्हते. परिणामी 1892च्या कायद्याने दिलेल्या सुधारणा समाधानकारक नाहीत असे मवाळ काँग्रेसचे मत होते. म्हणून कायदे मंडळामध्ये जास्त सभासद व जादा अधिकार असावेत अशी मागणी त्यांनी केली. आणि पुढील काळामध्ये नामदार गोखले यांनी 1905मध्ये ऑस्ट्रेलिया कॅनडाप्रमाणे भारतालाही वसाहतीचे स्वातंत्र्य देण्यात यावे अशी मागणी केली. हे लक्षात ठेवा तुम्ही, कधी मागणी केली, 1905ला. पाठ करायचं. 1905ला काय झालं की आपलं बंगालची फाळणी झाली होती आणि त्यावेळेस मग स्वदेशीचं वातावरणसुद्धा आपल्या भारतामध्ये क्रिएट झालं होतं. मग त्यामुळेच ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाप्रमाणे भारताला वसाहतीचे स्वराज्य द्या, म्हणजे वसाहत ठेवा इंग्रजांची, परंतु भारतापुरतं ज्या काही गोष्टी असतील त्या भारतालाच तुम्ही बघून द्या, म्हणजे भारतीय लोकांनाच त्याच्यामध्ये कायदे वगैरे बनवून द्या, कायदे तयार करण्याचा अधिकार द्या, असं 1905च्या वेळी अधिवेशनामध्ये आपण गोखले यांनी मांडलं होतं, किंवा मग त्यांनी एक प्रकारे तशी मागणी केली होती असं म्हणू शकतो 1905मध्ये. इथं इयर विचारला जाऊ शकतं बरं का, ही मागणी कोणी केली होती. दादाबाई नौरोजींनी संपत्तीचे निस्सारण, ड्रेन ऑफ वेल्थ आहे, किंवा त्यांची ड्रेन थेअरी ऑफ वेल्थ जर विचारलं कोणी की मांडली होती, तर दादाबाई नौरोजी यांनी मांडली होती. हे लक्षात ठेवा तुम्ही. याला इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा खूप महत्त्व आहे, याच्यावर प्रश्न विचारलेला आहे ऑलरेडी बरं का इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा, त्यामुळे ते पाठ करायचं. मग त्यांनी सिद्धांत मांडला. मग दादाबाई नौरोजी कोण आहे, हे मवाळ होते. मग दादाबाई नौरोजी जे काही गोष्टी बोलतील त्या गोष्टी मवाळ्यांनी बोलल्या असं तुम्ही गृहीत धरायचं. म्हणजे PYQमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी मवाळ्यांनी केल्या असं विचारलं होतं, तर त्या तुम्ही लक्षात ठेवा. मग मागण्या कोणत्या होत्या, शेतसारा कमी करावा. आयोगाने विचारलं होतं शेतसारा वाढवावा. आता शेतसारा वाढवावा असं काँग्रेस म्हणून का, म्हणजे ॲक्च्युली काँग्रेस कशासाठी आहे, राष्ट्रीय हितासाठी. मग ती काँग्रेस म्हणून का, ती म्हणणार नाही काही नाही. मग जरी तुमच्या पाठ नसेल तरी सुद्धा तुम्हाला ते माहीत पाहिजे की काय असू शकतं. शेतसारा वाढवणार नाही काही, वाढवल्यानंतर ऑलरेडी आपले जे शेतकऱ्याची दयनीय अवस्था होती, त्यानंतर खूप शेतकऱ्यांनी ऑलरेडी आत्महत्यासुद्धा केली होती. मग परत जास्त आत्महत्या करायला लावतील. शेतसारा कमी करायचा, जास्त नाही करायचा. मिठावरील कर रद्द करावा. बघा, मिठावरील कर काय करायचा, रद्द करायचा. याच्यावर ऑलरेडी आत्ताच राज्यसेवा 2025च्या प्रिलिम्सला, आता मागच्या हप्त्यात जी प्रिलिम झाली त्याच्यामध्ये प्रश्न विचारला होता. आणि हा प्रश्न मी चुकून आलो होतो. त्याच्यामागं कारण कसं होतं, त्याच्यामध्ये एक वाक्य होतं बघा, मिठावरील कर रद्द करावा, म्हणजे मिठावरील कर, अबकारी कर आणि आणखी एक कोणता वेगळा टॅक्स होता तो कर रद्द करावा. मला हे माहिती आहे, मिठावरील कर रद्द करावा अशी काँग्रेसची मागणी होती. मला हे फिक्स माहिती आहे, म्हणून ते मी बरोबर म्हटलं. पण ॲक्च्युली काय आहे, मिठावरील कर रद्द करावा, पण बाकीचे जे कर होते ते कमी करायचे होते, तर रद्द नव्हते. म्हणजे एवढ्या मायनर गोष्टीवर आयोगाने चुकवलं. आणि ह्यावेळेस काय होणार आहे की जे प्रिलिम्स आहे 2025ची, त्याचा जर कट ऑफ जर बघितला तर हा जेव्हापासून CSAT क्वालिफाय झाला आहे तेव्हापासूनचा लोवेस्ट कट ऑफ राहील. त्याच्यामागे रिझन असंच आहे की आयोगाने खूप मायनर गोष्टी चुकवलेल्या आहे. असो, आयोग ज्यावेळेस टफ क्वेश्चन काढतो त्यावेळेस आपोआप कट ऑफ खाली येतो, म्हणजे आपला अभ्यास आपण करून ठेवायचा.
पेपर टफ येऊ की सोपा येऊ आपल्याला त्यांनी फरक पडणार नाही त्याने, कारण की कट ऑफ जो असतो तो रिलेटिव्ह असतो. जर पेपर सोपा आला कट ऑफ वाढत जाईल आणि कट ऑफ पेपर जर हार्ड असेल तर कट ऑफ आपोआप कमी होत जाईल. सावकारांपासून रयतेचे संरक्षण करणे, PYQ, बँका सुरू कराव्यात आणि इत्यादी काही आर्थिक मागण्या दादाभाई नौरोजी यांनी केल्या होत्या. आणि दादाभाई नौरोजींनी केल्या म्हणजेच मवाळांनी केल्या असं सुद्धा आपण म्हणू शकतो. याचबरोबर इंग्रजांना उच्च पदे देणे हे आर्थिक, राजकीय आणि नैतिकदृष्ट्या योग्य नसल्याचेही मवाळांनी स्पष्ट केले. ठीक आहे, त्याला हायलाईट करून ठेवा, फक्त तुम्ही वाचून घ्यायचं, पाठांतराचा मुद्दा नाही. आता मवाळ गटावर काही आरोप केले जातात. म्हणजे कसे? मवाळ गट हे संधी साधू होते, ब्रिटिश धार्जिणे होते किंवा मग राजकीय भिकारी होते, अशा काही वेगवेगळ्या टीका केल्या जातात. हालाकी तुम्हाला आधीच सांगितलं, जर मवाळ गटांनी स्टार्टिंगपासून कधी जहाल भूमिका घेतली असती तर राष्ट्रीय काँग्रेस ही जी आहे तर याला निपिंद बळ केलं असतं. म्हणजे काय, याला एक प्रकारे लहानपणीच मारलं असतं, म्हणजे तिला मोठंच होऊन दिलं नसतं. म्हणून काय, जरी टीका करत असले तरीसुद्धा मवाळ गट इम्पॉर्टंट होतात. म्हणजे टीका करून द्या, परंतु स्टार्टिंगला हळूहळू का होईना आपल्याला एक प्रकारे प्रोग्रेस करणं गरजेचं होतं. एकदम प्रोग्रेस जर केली तर मग ते राष्ट्रीय काँग्रेस ब्रिटिशांनी नष्ट करून टाकली असते. त्यामुळे काय, स्टार्टिंगला जरी त्यांना संधी साधू, ब्रिटिश दार्जिने, राजकीय भिकारी म्हटले असते तरीसुद्धा यांचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे. आता त्यानंतर काय झालं की आता आपण खूप हळूवारपणे ब्रिटिशांना मागण्या करतोय. मग याच्यामुळे काय झालं की जी काही तरुण पिढी होती, आता तरुण पिढी म्हटलं तर काय, ती सळसळतं रक्त असतं, तर ते काय होईल की त्यांना ह्या गोष्टी आवडणार नाही की नाही. मग तरुण पिढीमध्ये जर बघितलं, आता टिळक त्यावेळेस तरुण नव्हते, टिळकांचं पण बरंच वय झालं होतं, पण टिळक सुरुवातीपासून झालं होते. पण टिळकांसोबत जे काही अदर लीडर होते तरुण होते. म्हणजे आता आपण असं म्हणू शकतो की अरविंद घोष हे तरुण होते. त्यानंतर येणारे जे आहे सुभाषचंद्र बोस हे सुद्धा हे तरुण होते. तर अशी तरुण होती, तरुण पिढी होती. आता सुभाषचंद्र बोस जे होते तर 1920च्या पिरियडमध्ये एवढे जास्त काही ॲक्टिव्ह नव्हते. म्हणजे त्यांनी भाग घेतला होता पण जास्त ॲक्टिव्ह झालेले आपल्याला दिसत नव्हते. सुभाषचंद्र बोस हे आपल्याला जहाल कालखंडामध्ये दिसणार नाही. जहाल सुभाषचंद्र बोस हे होते एवढं लक्षात ठेवा तुम्ही. ते कालखंडामध्ये दिसणार नाही, परंतु ते जहाल होते एवढं लक्षात ठेवा. जहाल म्हणजे कोण? भगतसिंग हे जहाल होते, क्रांतिकारक सर्व जहाल होते. जहाल कोण होते हे सुद्धा तुम्हाला कळलं पाहिजे. जहाल नावाच्या शब्दानुसार कळलं पाहिजे. ते काय, जहाल हे ब्रिटिशांची सत्ता एकदम उलथून टाकली पाहिजे ह्या मताचे होते. त्यासाठी ते शस्त्रास्त्र सुद्धा घ्यायला तयार होते. आता जहाल कालखंडामध्ये येतीलच असं काही नाही बरं त्यांचं. जहाल कालखंड हा 1905 ते 1920 पर्यंतचा होता. मग आता जहाल का बरं उदयास आले? अर्ज, विनंत्या, शिष्टमंडळे पाठवण्यापेक्षा प्रतिकार करावा, स्वदेशीचा पुरस्कार करावा, राष्ट्रीय शिक्षणाला प्राधान्य देऊन प्रखर राष्ट्रवाद निर्माण करावा. काय करायचं? राष्ट्रीय शिक्षणाला प्राधान्य द्यायचं आणि एक प्रखर राष्ट्रवाद, एक्स्ट्रीम राष्ट्रवाद निर्माण करायचा, असा काही उद्देश होता किंवा असं काही वाटू लागलं काही गटाला. मग तो गट म्हणजे काय, लोकमान्य टिळक यांचा तो गट होता. 1905च्या बंगालच्या फाळणीने जहालमतवाद वाढीस लागला. कधी वाढीस लागला? 1905ला. 1905ला बंगालची फाळणी झाली एवढं लक्षात ठेवा तुम्ही. आणि त्यानंतर जहालमतवाद काय वाढीस लागलेला आहे. विचारसरणी कशी होती? जहालमतवादी जी विचारसरणी आहे त्या विचारसरणीला विशिष्ट परंतु मूलभूत तत्वज्ञानाचे अधिष्ठान होते. मग आता ते विशिष्ट तत्व काय आहेत? ते चतुसूत्री होती. तर ते आपण बघू कोणती कोणती चतुसूत्री आहे. ब्रिटिश सत्ता उलथून टाकल्याशिवाय सामाजिक आणि राजकीय सुधारणा मूळ धरू शकणार नाहीत. यासाठी भारतीय जनतेने जन आंदोलनात सहभागी व्हावे, तसेच ब्रिटिशांच्या विरुद्ध निशस्त्र संघर्ष करून मिळेल ते साध्य करून घ्यावे आणि उर्वरित प्रश्नासाठी पुन्हा संघर्ष करावा, अशी जहाल मतवाद्यांची विचारसरणी होती. आता जहाल मतवादीचं युग होतं ते टिळक युग म्हणून संबोधलं जातं. टिळक युग राष्ट्रीय सभेच्या दुसऱ्या कालखंडामधील चळवळीचे नेतृत्व लाल बाल पाल यांनी केले. लाल म्हणजे कोण? लाला लजपतराय. बाल म्हणजे बाल गंगाधर टिळक किंवा बाळ गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल यांनी केले. तसेच अरविंद घोष इत्यादींनी केले. मग 1906च्या कलकत्ता अधिवेशनात स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार ही चतुसूत्री त्यांनी मांडली. कधी मांडली? 1906चं कलकत्ताचं जे अधिवेशन होतं त्याच्यामध्ये काय मांडलं त्यांनी? चतुसूत्री मांडली. कोणती कोणती आहे? स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार चतुसूत्री होती. ही पाठ करायची. याच्यावर ऑलरेडी क्वेश्चन आलेला आहे, PYQ आहे. त्यांनी त्यासोबतच सहकार दिलं होतं. तर लक्षात ठेवा, सहकार ह्या चतुसूत्रीमध्ये नाही. स्वराज, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार हे चारच गोष्टी आहे.
आता ह्या 4 गोष्टी मांडल्या आणि इंग्रजी सत्तेविरुद्ध प्रचंड असंतोष निर्माण होत गेल्यानंतर हळूहळू लोकांच्या मनामध्ये, त्यामुळे व्हॅलेंटाईन चिरोल यांनी लोकमान्य टिळकांना हिंदी असंतोषाचे जनक म्हटलेले आहे. क्वेश्चन आला याच्यावर, पाठ करायचा. व्हॅलेंटाईन चिरोल यांनी काय केलं होतं? हिंदी असंतोषाचे जनक. कुणाला म्हटलं? टिळकांना म्हटलं. आता टिळक जे होते जहालमतवादी होते आणि जहालमत जे होतं ते प्रखर होते एक प्रकारे. मग आता प्रखर मत ज्यावेळेस मांडायला सुरुवात झाली होती, त्यानंतर काय होईल? ज्यावेळेस प्रखर मत मांडलं जातं ना, तर त्यावेळी जे लोकांच्या मते, लोकांच्या मनामध्ये जे काही ब्रिटिशांच्या विरोधात भावना आहे ती एकदम जास्त एक्स्ट्रीम लेवलला जायला लागल. म्हणून काय झालं? व्हॅलेंटाईन चिरोल म्हणे की लोकांना एक्स्ट्रीम बनवलेलं आहे. कोणी बनवलं? टिळकांनी बनवलं. म्हणून टिळकांना हिंदी असंतोषाचे जनक संबोधले. कोणी संबोधले? व्हॅलेंटाईन चिरोल यांनी संबोधले. हे PYQ हे दोन्ही पाठ करायचं आपल्याला. लोकमान्य टिळक आणि व्हॅलेंटाईन चिरोल हे सुद्धा पाठ करायचं. लोकमान्य टिळक, आगरकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी इसवी सन 1880 मध्ये पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. क्वेश्चन आलेला आहे याच्यावर, पाठ करायचा. कधी स्थापना केली न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना? 1880ला. आणि 1884 मध्ये पुण्यातच डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि त्याच्या पुढील वर्षी म्हणजे 1885 मध्ये त्यांनी फर्ग्युसन कॉलेज सुरू केलेले आहे. FC कॉलेज कधी सुरू झालं आहे? फर्ग्युसन कॉलेज 1885ला. आता तुमच्यातले बरेच जण काय की शनिवार रविवारला FC रोडला जात असतात बघा फिरायला, म्हणजे तिथे स्वस्त कपडे पण भेटतात आणि अदर काही उद्देश पण असू शकतो तुमचा. 1885 मध्ये FC कॉलेजला जातात ते. 1885ला FC कॉलेज स्थापन झालं होतं. तर FC कॉलेजची स्थापना कधी झाली? 85ला. आता हे 3 आकडे पाठ करायचे आणि याच्यामध्ये पण काय जे आता नवीन असतील ना, तर त्यांना हे आकडे सुरुवातीपासून पाठ करायला लागतील. परंतु ज्यांचा थोडाफार अभ्यास झाला आहे किंवा जे नवीन आहे त्यांचा ज्यावेळेस थोडाफार अभ्यास होईल त्यावेळेस तुम्ही कन्फ्यूज होसाल. 1880, 1882, 84, 85 मला सर 1880च्या दशकात हे आठवतंय, परंतु 82, 83, 84 कळतच नाही, काही नाही, पाठ होत नाही. किंवा आयोगानं जर ज्यावेळेस विचारलं जातं 1882 आयोग करून देतो त्यावेळेस कन्फ्यूज होतो. मी त्याला बरोबर म्हणतो, चुकीचं होतं ते उत्तर. मग ते उत्तर चुकतं, मी त्याला बरोबर म्हणतो. मग त्यावेळेस कसं पाठ करायचं? 1880ला कशाची स्थापना झाली आहे? न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झालेली आहे. ज्यावेळेस एखादी गोष्ट न्यू असते याचा अर्थ ती 0 असते. मग तुम्ही 1880ला काय न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली? 0 आहे, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. 1884ला डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापना झाली. आता हे कसं पाठ करायचं? डेक्कनमध्ये D आहे, D 4 नंबरला आहे 84, म्हणजे डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापना कधी झाली? 1884ला स्थापन झाली आहे डेक्कन एज्युकेशन सोसायटी. हे पाठ करायचं. आणि त्याच्या पुढील वर्षी 1885ला त्यांनी फर्ग्युसन कॉलेज सुरू केलेले आहे. कधी सुरू केले? 1885ला सुरू केलं. FC कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज सुरू केलं. हे पाठ करायचं. आता F किती नंबरला? F काय? ABCDEF. F म्हणजे 5. आता ते 6 नंबरला, ॲक्च्युली 5 म्हणून लक्षात ठेवा आपण. फर्ग्युसन कॉलेज 5 असं लक्षात ठेवा तुम्ही. फर्ग्युसन कॉलेज काय? F म्हणजे काय? F म्हणजे 5 असं लक्षात ठेवा तुम्ही. हे कोणी स्थापना केली? टिळक, आगरकर आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी केली. लोकमान्य टिळक, आगरकर यांनी मराठी भाषेमध्ये, बघा, मराठी भाषेमध्ये केसरी आणि इंग्रजी भाषेमध्ये मराठा, हे लक्षात ठेवा तुम्ही. असं वाटतं मराठा मराठी भाषेमध्ये, तर नाही. मराठा हे इंग्लिश भाषेमध्ये होतं आणि त्याचं लेखन करीत होते टिळक, आणि केसरी हे मराठी भाषेमध्ये होतं, त्याचं लेखन करत होते आगरकर. एवढं लक्षात ठेवा तुम्ही. मग ही 2 वृत्तपत्रे 1881ला सुरुवात झाली त्यांची. लक्षात ठेवा यांची सुरुवात कधी झाली या वृत्तपत्राची? 1881ला. आता तुम्ही 80, 84, 85, 81 मध्ये कन्फ्यूज व्हायला नाही पाहिजे. तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय 80 म्हणलं काय? 80 मध्ये 0 आहे, न्यू म्हणजे 0, न्यू इंग्लिश स्कूल. 84 मध्ये डेक्कन एज्युकेशन D 4 नंबरला आहे म्हणून 84, आणि फर्ग्युसन कॉलेज F म्हणजे 5 आहे, 85ला आहे. 85ला फर्ग्युसन कॉलेज आलं आहे. आगरकर हे केसरीचे, तर लोकमान्य टिळक हे मराठाचे संपादक होते. आणि पुढील काळात या दोघांमध्ये काही सामाजिक सुधारणा की राजकीय स्वातंत्र्य यावरून भेदभाव झाला. म्हणजे काय, जे आगरकर होते ते म्हणत होते की सामाजिक सुधारणेवर आपण जास्त भर द्यायला पाहिजे, परंतु टिळक जे होते, तर टिळक हे समाज सुधारकापेक्षा टिळक ही राजकारणी होती, एवढं लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही. तर टिळक म्हणत होते आपण राजकीय स्वातंत्र्यावर जास्त भर दिला पाहिजे. टिळकांच्या मते कसं की जर आपण राजकीय स्वातंत्र्यावर भर दिला म्हणजे आपल्या हाती एकदा का सत्ता आली तर त्यानंतर आपण सामाजिक सुधारणा जास्त चांगल्या करू शकतो, असं टिळकांचं म्हणणं होतं. मग याच्यामुळे काय झालं की आगरकरांचं म्हणणं आहे की नाही आपण आधी सामाजिक सुधारणा बघितल्या पाहिजे, आणि टिळकांचं म्हणणं आहे की नाही आपण आधी राजकीय सुधारणा बघितल्या पाहिजे. त्याच्यामुळे दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि मग ते काय एक प्रकारे ते स्प्लिट झाले, म्हणजे वेगवेगळे झाले.
आणि आगरकरांनी 1887ला, कधी 87ला केसरीचा राजीनामा दिला. त्यामुळे केसरीची सर्व सूत्रे कोणाच्या हाती आली? लोकमान्य टिळकांच्या हाती आलेली आहे. आता जहाल मतवादाचा पुरस्कार, ठीक आहे, पुरस्कार वगैरे काही नाही, हे सोपं आहे, पाठांतराची गरज नाही, की आपण ऑलरेडी चतुसूत्री बघितलेली आहे, ती चतुसूत्री त्याच्यामध्ये दिलेली आहे. आता लोकमान्य टिळकांनी काय केलं होतं? 1893ला सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केले आणि त्यानंतर 85मध्ये काय केलं? त्यांनी शिवजयंती सुरू केलेली आहे. 83ला गणेशोत्सव आणि 85ला शिवजयंती. 83वर प्रश्न आलेला आहे बरं का, इयरवर प्रश्न आलेला आहे, तो पाठ करायचा. आणि शिवजयंतीच्या 95वर सुद्धा प्रश्न आलेला आहे, तो सुद्धा पाठ करायचा आहे. मग आता गणेशोत्सव ज्यावेळी सुरू केला होता, तर त्याच्या मागं लोकमान्य टिळकांनी प्रेरणा घेतली होती मुस्लिमांकडून. मुस्लिमांचा जो काही मोहर्रम सण आहे तो कसा साजरा केला जातो? तो पब्लिकली साजरा केला जातो. मग त्याच्यावरून प्रेरणा घेतली आणि म्हणून आपण गणेशोत्सव सुरू केलेला आहे. लोकमान्य टिळकांनी काय गणेशोत्सव सुरू केला? कशावरून? मोहर्रम सणावरून प्रेरणा घेतलेली आहे. हा PYQ आलेला आहे, मोहर्रम सण. आयोगाने PYQ मध्ये दिलं होतं मुस्लिमांच्या ईद सणावरून आणि मुसलमानच्या मोहर्रम सणावरून प्रेरणा घेतली. आधी पहिल्या ऑप्शनमध्ये ईद सण होता, त्यानंतर दुसऱ्या ऑप्शनमध्ये मोहर्रम होता. जर तुम्हाला माहीत नसेलच, खालील काही ऑप्शन वेगवेगळे होते, परंतु 2 ऑप्शनमध्ये काय दिलं आहे की मुस्लिमांच्या सणावरून प्रेरणा घेतली, तर त्यावेळेस तुम्ही बाकीचे ऑप्शन कट करायला पाहिजे. आणि मुस्लिमांच्या सणावरून प्रेरणा घेतली म्हणजे काय? कोणत्या सणावरून प्रेरणा घेतली जाऊ शकते? मग एक जनरल नॉलेज जर माहीत असेल तर मोहर्रम सण जो आहे तर तो हा आपल्याला काय पब्लिकली किंवा रस्त्यावर साजरा केलेला दिसतो. मग तुम्ही मोहर्रम सण म्हणाल पाहिजे. तिथं ईद ही काय रस्त्यावर साजरी केली जात नाही घेणे, त्यामुळे ते उत्तर तुमचं त्या अँगलने बरोबर येऊ शकत होतं. ठीक आहे, चतुसूत्री बघायची आपल्याला. चतुसूत्रीमध्ये परत एकदा बघू आपण. स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षणे, बहिष्कार, हे 4 सूत्र होते. आणि त्याच्यामध्ये काय नाही आहे? सहकार नाही. हा PYQ पाठ करायचा. आणि सहकार नाही एवढं तुम्ही लिहून ठेवा तिथं. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी घोषणा कोणी केली? टिळकांनी केली. फॅक्ट आहे, पाठ करून ठेवायची आपल्याला. हे लहानपणी बघितली असताना आपण खूप वेळा पाठ केलेली ती, लहानपणी वाचलेली, तर मग ती पाठच असेल. सरकार भारतीय लोकांचे असले पाहिजे, वरती भारतीयांना जबाबदार असले पाहिजे, अशी सुद्धा काय की जहालांची मागणी होती. स्वराज्यामधून आपल्याला ते दिसून येतं. स्वराज्य म्हणजे काय? स्वतःचं राज्य, म्हणजे सरकार भारतीयांचं म्हणजे भारतीय लोकांचं असलं पाहिजे, भारतीयांचं राज्य पाहिजे. स्वदेशी म्हणजे काय? स्वदेशी वस्तूंचा पुरस्कार करायचा. आर्थिक चळवळीप्रमाणेच ती राजकीय चळवळी या दृष्टीने स्वदेशीकडे बघत होते. ठीक आहे, गरज नाही त्याची. राष्ट्रीय शिक्षण द्यायचं, म्हणजे राष्ट्रीय शिक्षण जर दिलं काय होईल की जे देशाबद्दल जो अभिमान आहे तो जास्त होईल, अभिमान जागृत होईल, त्याच्यासाठी राष्ट्रीय शिक्षण दिलं पाहिजे. बहिष्कार टाकायचा. आता लोकमान्य टिळकांनी काय सांगितलं होतं की परकीय सत्तेविरुद्ध लढण्यासाठी आपल्याकडे शस्त्रास्त्रे नसली तरी शस्त्रास्त्रांपेक्षाही अधिक प्रभावी असे साधन आपल्या हाती आहे, ते म्हणजे बहिष्कार. मग कोणतं साधन? ते बहिष्कार. आता तुम्हाला सांग सर याच्यात पाठांतराचा काय मुद्दा आहे? पाठांतराचा मुद्दा असा आहे, हे वाक्य लिहून देते आणि म्हणते हे वाक्य कोण म्हटलं, तर हे वाक्य टिळक म्हटलेले, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. बहिष्कार. आणि त्यावेळेस काय होऊ शकतं की टिळके आणि महात्मा गांधीजी जर ऑप्शनमध्ये असेल तर चान्सेस आहे, आयोग जर दोघं असेल तर दोघं पण देऊ शकतात, पण वाक्य जे असतात ना ते एकानेच म्हटलं जातं, एक फिक्स वाक्य. जर त्याने हे फिक्स वाक्य जर दिलं तर मग त्यावेळेस टिळक मारावं लागेल आणि आपण महात्मा गांधीजी मारून चुकू शकतो. त्यामुळे इथं लक्षात ठेवा, हे टिळकांचं वाक्य आहे. आता याच्यानंतर काय झालं आहे, बहिष्कार वगैरे तत्व वगैरे आपण राबवले, पण नंतर काय झालं की 1907मध्ये जहालांमध्ये आणि मवाळांमध्ये काय झालं, एक प्रकारे तीळ निर्माण झाला. जहालांचा मार्ग कसा होता? सनदशीर मार्ग होता. आता जहाल शक्यतो काय होतं की म्हातारे झाले होते आणि म्हातारे झाल्यानंतर काय की आपल्याला शक्यतो भांडणं वगैरे करावं वाटत नाही, घ्यायला एकदम शांततेपूर्ण सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे असं वाटतं. परंतु हे जे मवाळ होते हे तरुण होते. मग यांच्यामध्ये काय झालं, एक प्रकारे एक खूप मोठा तेढ निर्माण झाला आणि त्याच्यातून काय झालं की सुरतची फूट झाली. मग सुरतची फूट कधी झाली? 1907ला. आणि अध्यक्ष कोण होते? रास बिहारी घोष होते. टिळकांना ह्या अधिवेशनामध्ये बोलून दिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे काय झालं की टिळकांना बोलून दिलं नाही, त्यामुळे रागाच्या भरात एक जणांनी काय केलं की बूट फेकून मारला. तो कदाचित मला असं वाटतं की तो अध्यक्षांना लागला असावा. अध्यक्षांना लागला की दादाभाई नौरोजींना लागला, मला एक्झॅक्ट लक्षात नाही आहे. म्हणजे तो पाठांतराचा मुद्दा नाही पाहिजे, तो असे प्रश्न विचारत नाही काही नाही, पण काहीतरी स्टोरी होती. बूट फेकून मारलाय आणि त्याच्यानंतर काय झाली, ही सुरतची तूट झालेली आहे. 1908मध्ये सरकारने त्यांच्यावर राजद्रोहाच्या आरोपाखाली खटला भरला होता. टिळकांवर काय झालं की आता ही फूट झाली आणि जेव्हा फूट झाली ना तर इंग्रजांना कळलं
की आता टिळकांना जनाधार उरलेला, म्हणजे टिळकांना एक जी काँग्रेस होती ती बॅक करीत होती टिळकांना, म्हणजे काँग्रेस टिळकांच्या एकदम पाठीमागं होती. तर ती काँग्रेस आता राहिलेली नाही आहे. म्हणजे टिळकांच्या मागे काँग्रेस होती तेव्हा सुद्धा, परंतु काँग्रेस ही टिळकांच्या मागे राहिलेली नाही आहे. म्हणून काय झालं, जर तुम्हाला जर सपोर्ट नसेल तर सरकार, आणि तुम्ही जर सरकारच्या विरोधात सतत बोलत असेल, जर जोपर्यंत सपोर्ट आहे तोपर्यंत चालतंय, जेव्हा तुमचा सपोर्ट निघून जाईल त्यावेळेस सरकार तुम्हाला आतमध्ये टाकेल. तसंच टिळकांना काय केलं, 1908 मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली त्यांच्यावर खटला भरला आणि टिळकांना गेलं आत टाकलं, जेलमध्ये टाकलं, आणि त्यांची किती 6 वर्षांची शिक्षा त्यांना झाली होती. ब्रह्मदेशात, म्हणजे काय, आजचं जे म्यानमार आहे त्याला बर्मा किंवा ब्रह्मदेश म्हटलं जात होतं. ब्रह्मदेशातील मंडालेच्या कारागृहामध्ये त्यांना कैदेत ठेवण्यात आले आणि त्याच काळामध्ये त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. पाठ करायचं, गीता रहस्य ग्रंथ कुठे लिहिला असं विचारलं जाऊ शकतं. मंडालेच्या कारागृहामध्ये, ज्यावेळेस ते म्यानमारमध्ये होते त्यावेळेस तो ग्रंथ लिहिलेला आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी आपले राजकीय कार्य पूर्वीच्या जोमाने सुरू केले. ठीक आहे. होम रूल चळवळ. आता होम रूल लीग जी होती ना, तर ती ॲनी बेझंट यांची होती. आणि जर महाराष्ट्रामध्ये जर होम रूल संबंधित जर विचारलं तर सगळ्यात स्ट्रॉंग व्यक्तिमत्व होतं टिळक. म्हणजे महाराष्ट्रामध्ये टिळकांनी होम रूल लीगची धुरा सांभाळली होती. आणि ज्यावेळेस मद्रासचा विचार केला जातो त्यावेळेस तिथे ॲनी बेझंट या होत्या. 1916 पाठ करायचं, टिळक पाठ करायचं, होम रूल लीग संघटनेची स्थापना पाठ करायची आपल्याला. ब्रिटिश सरकारला ही चळवळ धोकादायक वाटू लागली होती. मग लोकमान्य टिळक यांना पंजाब, दिल्ली येथे प्रवेशबंदी केली होती त्यांनी. म्हणजे काय झालं की आता ही महाराष्ट्रामध्ये खूप ॲक्टिव्ह झाली ती, भारताच्या इतर भागामध्ये ॲक्टिव्ह होऊ नये म्हणून काय झालं की टिळकांना म्हणे आता तुम्ही पंजाब, दिल्लीला येऊ नका, प्रवेश बंद करून टाकला. टिळकांची एवढी दहशत होती तेव्हा. आणि या चळवळीचे महत्त्व लक्षात आल्यानंतर मवाळवादी नेते, मुस्लिम लीगचे कार्यकर्ते त्यात सामील होऊ लागले. लोकमान्य टिळकांचा पुन्हा राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. कलकत्ता अधिवेशनासाठी डॉक्टर ॲनी बेझंट यांना अध्यक्ष करण्यात आले होते आणि अध्यक्ष करण्यामध्ये लोकमान्य टिळक यांना यश आलेले आहे. ॲनी बेझंट अध्यक्ष होताच त्यांनी स्वराज्याची मागणी केली होती. ॲनी बेझंट जे होते ना ते 1917 मध्ये अध्यक्ष झाले होते. इयर लिहून ठेवा तुम्ही. कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष बनले होते 1917 मध्ये ॲनी बेझंट बनल्या होत्या. आणि 1916लाच काय झालं होतं की टिळकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झालेला होता. लखनौ अधिवेशन होतं, लखनौ करार झाला होता 1916ला. तर त्या अधिवेशनानंतर टिळकांचा त्या काँग्रेसमध्ये परत एकदा समावेश झालेला होता. मग आता लखनौ करार कधीचा आहे? 1916चा. लखनौ करारामध्ये काय झालं की हिंदू मुस्लिमांचं ऐक्य झालं होतं आणि जहाल आणि मवाळ मत जे होता, वेगवेगळे गट होते, ते गटसुद्धा परत एकदा एकत्र आलेले होते. हे दोन्हीवर प्रश्न विचारलेला आहे. आणि लखनौला काय, तर टिळक म्हणले होते लक नाऊ, म्हणजे आता काय आमचं लक आहे किंवा आता लक आहे, लक नाऊ म्हटलेलं. तर एक फॅक्ट्स होती किंवा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. लखनौ अधिवेशनाला लक नाऊ कोण म्हटलं होतं? तर हे टिळक म्हटले होते. अधिवेशनामध्ये काय झालं होतं की सह्या केल्या होत्या टिळकांनी आणि मोहम्मद अली जिन्ना यांनी. आता मुस्लिम लीगच्या थ्रू जर बघितलं तर मोहम्मद अली जिन्ना होते आणि टिळक हे काँग्रेसच्या वतीने होते. मग त्यांनी काय मान्य केलं आहे, जे 1909ला मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ आला होता, मॉर्लेमेंटो जो कायदा होता 1909चा, त्यामध्ये मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ तयार केला होता. मग आता स्वतंत्र मतदारसंघ तयार केला होता, मग त्याला काँग्रेसने काय केलं 1916मध्ये मान्य केलेलं आहे. बघा, ही आता चूक म्हणावं की काय म्हणावं माहीत नाही, परंतु त्या स्वतंत्र मतदारसंघाला काँग्रेसने मान्य केलेलं होतं. आणि राष्ट्रीय सभेने मुस्लिम लीगच्या वेगवेगळ्या मतदारसंघाला विरोध करण्याचे सोडून दिले होते. म्हणजे काय, एक प्रकारे स्वतंत्र मतदारसंघ किंवा वेगवेगळा मतदारसंघ काँग्रेसने मान्य केलेला आहे. मुस्लिम लीगने ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्याच्या मागणीस मान्यता दिली आणि परस्परांमधील मतभेदाचे मुद्दे बाजूला करून ब्रिटिश सत्तेविरुद्ध एकत्र येऊन आंदोलन करण्याची तडजोड त्यांनी केलेली होती. या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. याच्यावर क्वेश्चन आलेला आहे बरं का. हे क्वेश्चन तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही हा डाटा लक्षात ठेवायची गरज आहे. 1920मध्ये लोकमान्य टिळकांचे निधन झाले. कधी झालं? 1 ऑगस्ट 1920 हे पाठ करायचा. त्यामुळं 1920ला जो जहाल कालखंड होता तर त्याचा अस्त झाला किंवा मग टिळक युग संपलं आपण असं म्हणतो. आता काय स्वाध्याय याच्यातून काय होतं की 11वीच्या इतिहासामध्ये कधी कधी असं होऊ शकतं, पेपर सेटरला जास्त लोड नाही घ्यायचा, सिंपल क्वेश्चन ते याच्यामधून टाकू शकतात. त्यांना ऑलरेडी ऑप्शन पण मिळालेले आहे, त्यामुळे एक क्वेश्चन बनवू शकतो. राष्ट्रीय सभेची स्थापना 1885 स्थापना झाली आहे. तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. मला आकडा कसा आवडतो, मला शेवटला 0 आणा आवडते. मग डिसेंबर आपल्याला माहिती आहे 12, मग इथं 28 आहे, 8 आणि 2 0 होते. 8 आणि 2 0 म्हणजे 10 होते, पण 0 होते शेवटला. मग
28 डिसेंबर सहित आपल्याला डेट पाठ झाली आहे 85 ते पाठाचे, पण 28 डिसेंबर सहित पाठ झाले आपल्याला. बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली? नाना जगन्नाथ शंकर सेठ यांनी केली होती. बॉम्बे म्हणजे काय? बी आहे, मग 52ला स्थापना झाली आहे. त्यानंतर लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली होती? दादाभाई ईस्ट इंडिया म्हणजे असोसिएशनमध्ये काय? दादाभाई नौरोजी. आणि ई म्हणजे काय? हे 6 सारखं दिसतं, म्हणजे 66ला स्थापना झाली याची 1866ला. केसरी वृत्तपत्राचे डॅश हे पहिले संपादक होते. कोण होते? गोपाळ गणेश आगरकर हे होते. त्यानंतर काय ते 87ला काय झालं की त्यांनी ते संपादक पद सोडून दिलं. म्हणजे केसरी वृत्तपत्र आपल्या मध्ये 81ला आलं होतं आणि 81 पासून ते 87 पर्यंत आगरकर हे केसरीचे संपादक होते. 1905 मध्ये बंगालची फाळणी झाली होती. ठीक आहे, याचे प्रश्न विचारला जाऊ शकतो. जोड्या लावा लक्षात ठेवा तुम्ही, जोड्या लावा तुम्ही लावू शकतात. गणेशोत्सव जर बघितलं तर लोकमान्य टिळक, सार्वजनिक काका म्हणलं तर काय सार्वजनिक सभा, ॲनी बेझंट जर म्हणलं तर होम रूल लीग होती, लखनौ करार 16चा, आणि दादाभाई नौरोजी यांनी संपत्तीचे अपहरण केले होते. म्हणजे अपहरण लिहिले होते, ड्रेन थेअरी मांडली होती त्यांनी. राष्ट्रीय चळवळीपेक्षा सामाजिक सुधारणांना महत्त्व द्यायचं कोण महत्त्व होते? आगरकर महत्त्व, टिळक नाही. परत एकदा असाच प्रश्न डायरेक्ट उचलून ते क्वेश्चनमध्ये टाकू शकते. 1853 मध्ये भारतामधील पहिली रेल्वे कोणत्या मार्गावर धावली होती? मुंबई ते ठाणे. नाना शंकर शेठ जे होते ना, त्यांचं सुद्धा योगदान होतं बरं का हे रेल्वेमध्ये. आणि त्यांनी काय केलं होतं? गोल्डन पास दिलं होतं बघा. गोल्डन पास का असतो? नाना शंकर शेठ रेल्वेमधून कधीही फ्री जाऊ शकतात. आणि ज्यावेळेस रेल्वे धावली होती, जे काही प्रवासी होते त्यावेळेस त्या पहिल्या प्रवाशांमध्ये नाना शंकर शेठ सुद्धा होते, हे लक्षात ठेवा तुम्ही. जहालमतवादी चळवळीचे नेतृत्व कोणी केले नाही? महात्मा गांधी यांनी केलेले नाही. जहालमतवादी म्हणजे कोण? टिळक, लाला लजपत राय आणि बिपिन चंद्र पाल हे होते. ठीक आहे, याच्यानंतरचा आपण जो तिसरा पार्ट आहे चॅप्टरचा तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. थँक्यू व्हेरी मच.